नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदाविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जे आहे तर ते बघणार आहोत। बघा, हे जे पद आहे ना, या पदासाठी आपण सीबीटी 1 देतो, सीबीटी 2 देतो, पण याच्यासाठी आपल्याला टायपिंगची स्किल टेस्ट द्यावी लागते। पण फॉर्म भरताना आपल्याला टायपिंग प्रमाणपत्र असलंच पाहिजे असं नाही होत मित्रांनो। केंद्र शासनामध्ये कसं होतं की ते आपल्या टायपिंग सर्टिफिकेटवर भरोसा ठेवत नाही, त्यांनाही माहिती यांनी कशा पद्धतीने टायपिंग सर्टिफिकेट काढलेले। मग त्यांचं एकच असतं की तुमचं टायपिंग सर्टिफिकेट आम्हाला काही नकोय, पण आम्ही एक टायपिंगची स्किल टेस्ट घेऊ, त्याच्यात तुम्ही पास होऊन दाखवा। तर याची इंग्रजी किंवा हिंदीची एक टायपिंग टेस्ट असते, तर ती टायपिंग टेस्ट मात्र तुम्हाला इथे द्यावी लागते। पण या पदाविषयीची जी इतर माहिती आहे, जसं की वेतन, भत्ती असतील, सुविधा असतील, बदली असेल, कामाचं स्वरूप असेल, पोस्टिंग कुठे होते, ट्रेनिंग कशी होते, ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, यांची ट्रेनिंग जी आहे ना, फक्त 21 दिवसांची असते, जास्त काही मोठी ट्रेनिंग नसते यांची। झोनल रेल्वे इन्स्टिट्यूट मध्ये यांची ट्रेनिंग होऊन जाते, जसं की आपलं भुसावळला झोनल रेल्वे इन्स्टिट्यूट आहे। डेली 8 तास तुम्हाला लेक्चर्स असतात, तर ते लेक्चर्स जे काही शिकवायला येतात ते अटेंड करावे लागतात। ते हिंदी किंवा इंग्रजी या भाषेतून तुमच्याशी संभाषण साधतात। संडे ऑफ भेटतो, त्याच्यासोबतच जे काही नॅशनल हॉलिडेज जे असतात ना, तर ते देखील तुम्हाला भेटतात। काही सण असतात तर ते सुट्ट्या भेटतात, आणि याच्या व्यतिरिक्त पाहिजे असेल तर तुम्ही कॅज्युअल लीव्ह घेऊ शकतात। ट्रेनिंग मधला तुमचा जो पगार असतो तर तो 43,800 रुपये एवढाच पगार असतो फक्त। पण तो पगार तुम्ही ऍक्च्युअल जेव्हा जॉब करतात तर तेव्हा तो पगार तुमचा जो आहे तर तो वाढू शकतो। पोस्टिंग आणि जॉब टायमिंग बघूया। तुमची पोस्टिंग फक्त एक्स किंवा वाय या शहरातच होते। एक्स शहर म्हटलं जसं की मुंबई, पुणे आहे। वाय शहरामध्ये नाशिक, अमरावती असे जे काही इतर ठिकाण येतात, एकदम सिटीच्या ठिकाणीच तुमची पोस्टिंग होत असते। ड्युटी टाइम फिक्स आहे 8 तास, कारण की हा ऑफिस सारखा जॉब आहे। फक्त डे ड्युटी असते, रात्रीची ड्युटी लागत नाही। शनिवार रविवार सुट्टी असते, म्हणजे हप्त्यातनं 2 दिवस तुम्हाला सुट्टी भेटते। तुमचं ऑफिसचं लोकेशन हे डीआरएम ऑफिस असू शकतं, हेडक्वार्टर असू शकतं, आरआरबीचं ऑफिस असू शकतं, आरआरसीचं ऑफिस असू शकतं। तर इतर कोणत्याही ऑफिसमध्ये त्यांना पाहिजे असेल तर ते तुम्हाला पाठवू शकतात। पण हा ऑफिसचा जॉब आहे, 8 तास फिक्स ड्युटी आहे, शनिवार रविवार सुट्टी देखील भेटते तुम्हाला इथं। प्रमोशन कसं होतं लक्षात घ्या। तुम्ही क्लर्क म्हणून रुजू होतात, तर तुमचं काही वर्षानंतर तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देतात, 3-1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ऑफिस सुपरिटेंडंट या पदापर्यंत जातात। त्याच्यानंतर तुम्ही चीफ ओएस होतात, म्हणजे चीफ ऑफिस सुपरिटेंडंट होतात तुम्ही। पुढे तुमचं प्रमोशन होतं एपीओ ला, असिस्टंट पर्सनल ऑफिसर, तुम्ही एपीओ होऊन जातात। त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन होऊ शकतं डीपीओ ला, डीपीओ म्हणजे डिव्हिजनल पर्सनल ऑफिसर होतं। आणि जर तुमची सर्व्हिस उरली, कारण की खूप काही लोक कमी वयात होतात, तर ते सिनियर डीपीओ या पदाला नक्कीच जाऊ शकतात। सिनियर डिव्हिजनल पर्सनल ऑफिसर्स, की जिथं जवळपास खूप मोठे एक्झाम दिलेले, युपीएससी सारखे एक्झाम दिलेले, की रेल्वेची एक्झाम युपीएससी मध्ये होतं नाही का, ती एक रेल्वेचे जे काही पद असतात जे फार युपीएससी लेवल मधून भरले जातात, तर त्यांचं हे पद आहे। तर तिथं देखील तुम्ही जाऊ शकता, पण याच्यासाठी तुमची एक्झाम, त्याच्यानंतर तुमची सर्व्हिस तेवढ्या झाली, पण याच्यामध्ये तुम्हाला प्रमोशनचा चांगला असा स्कोप आहे या पदामध्ये। कामाचं स्वरूप कसं आहे, तर तुम्हाला क्लरिकल ड्युटी आहे, कोणताही युनिफॉर्म नसतो। कोणता युनिफॉर्म नसतो म्हणजे तुम्ही टी शर्ट वर गेला असं नाही चालत, तुम्ही जस्ट फॉर्मल वर गेले, तुमच्या पद्धतीने मस्त कपडे घेतले तर ते कपडे तुम्ही घालू शकता तिथं। युनिफॉर्म वगैरे यांना काही नसतं, कारण की ऑफिशियल जॉब असतो। रेकॉर्ड मेंटेन करावे लागतात, डेटा एंट्री करावे लागतात। जे बिल्स आणि वाउचर असतात तर त्यांची प्रोसेसिंग, त्यांची डेटा एंट्री, ते रेकॉर्ड्स मेंटेन ठेवणं, हे सर्व क्लरिकल टाईपचं जे जॉब आहे तर ते तुम्हाला करावं लागतं। पुढचा सुविधा काय भेटतात, तर तुम्हाला घर भेटतं, जे टाईप 3चं घर म्हणतात त्याला, 1 BHK टाईपचं ते घर असतं। हॉस्पिटलची सुविधा भेटते, रेल्वेचं ग्राउंड तुम्ही वापरू शकता। तसेच तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला रेल्वेकडनं पैसे भेटतात, जसं की 33,750 रुपये प्रति मूल तुम्हाला भेटतात। दिवाळी बोनस भेटतो जो 17,000 रुपये असतो, आणि तुम्हाला 3 थर्ड एसी कंपार्टमेंटचा 1 पास, आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3 पास जे आहेत तर ते भेटत असतात। पुढचं पगार किती असतो बघा, यांची लेवल 5, बेसिक पे असतं 29,200। या 29,200च्या 50% तुम्हाला भेटतो महागाई भत्ता, म्हणजे 14,600। आता तुम्ही म्हणाल याचे 50% एवढेच येतात का, एवढं कॅल्क्युलेशन नाहीये मित्रांनो, हे फक्त तुम्हाला एक जनरल समजण्यासाठी। इथं 1-2 आकडे इकडे तिकडे होऊ शकतात, म्हणून तुम्ही डायरेक्ट डॉट म्हणाल की याला 50% असं कसं येतं मित्रांनो, ते सर्व सॅलरी स्लिप वरून घेतलेले कॅल्क्युलेशन आहे। याच्यात अनेक फॅक्टर आहेत जे आपण इन्क्लूड नाही केलेले।
HRA सिटी मधील 8,760 भेटू शकतो. वाय सिटी मध्ये असाल तर 5,840 भेटेल. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटू शकतो 5,400 आणि 2,700 एवढा भेटू शकतो एक्स आणि वाय सिटी नुसार. आणि एनपीएस ची तुमची कपात होते 4,380 रुपये एवढं तुमचं पेन्शन साठीचं तुमचं जे आहे पगारातून पैसे कापले जातात. जर तुम्ही एक्स सिटी मध्ये असाल तर तुमची ग्रॉस सॅलरी होते 57,960, पण तुम्हाला इन हँड किती भेटतात 53,580, म्हणजे तुम्ही 50,000 पेक्षा जास्त पैसे इथं कमवतात. एकूण पगार वाय सिटी मध्ये भेटू शकतो 52,340 आणि तुम्हाला ग्रॉस सॅलरी मिळेल 47,790 रुपये. हा जॉब फार निवांत जॉब आहे, शनिवार रविवार सुट्टी ऑफिसचा जॉब आहे, म्हणून याला तुम्ही पाहिलं तर पगार देखील थोडासा कमी दिसतो रेल्वेच्या याच्यापेक्षा. जर तुम्ही गुड्स ट्रेन मॅनेजर या पदाला गेले तर तिथं 1 लाख पेक्षा जास्त एवढा पगार आहे, परंतु त्याची ड्युटी पण तशी आहे मित्रांनो. सुट्ट्या किती असतात? लिव्ह ऑन ऍव्हरेज पे अशा 30 सुट्ट्या असतात. लिव्ह ऑन हाफ ऍव्हरेज पे याच्या 20 सुट्ट्या असतात. कॅज्युअल लिव्ह 10 असतात. नॅशनल हॉलिडेज 16 असतात. तर या एवढ्या सुट्ट्या ज्या आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि इथं सुट्ट्यांचा काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण की हा थोडासा क्लरिकल टाईपचा जॉब आहे. तुम्ही गेल्यावर तुमचं काम जे आहे तर ते दुसरं करू शकतो कोणी पण. बदलीचं रेल्वे प्रशासन दर 3 ते 4 वर्षांनी ऑटोमॅटिक रेल्वेमध्ये शफल करत असतं. तसेच तुम्ही विनंती अर्ज टाकून देखील तुमची बदली करू शकतात, पण याला मिनिमम 5 वर्ष सर्व्हिस तुमची कंप्लीट पाहिजे. तसेच तुमचे पती किंवा पत्नी यांचं कारण देऊन देखील तुम्ही बदली करू शकतात. आणि म्युच्युअल पद्धतीने म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुमच्या ठिकाणी यायचं असेल आणि तुम्हाला त्याच्या ठिकाणी जायचं असेल तर तशी बदली देखील रेल्वेमध्ये पॉसिबल आहे, पण त्याच्यासाठी थोडेसे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. तर अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण माहिती पाहिली. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं चॅनल आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा. तसेच ज्यांना रेल्वेसाठीची बॅच जॉईन करायची असेल तर ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे आपली, हा नंबर आहे, याला तुम्ही संपर्क साधून ही बॅच जॉईन करू शकतात. ही बॅच रविकांत वर्मा सर यांच्या मेंटरशिप मध्ये चालणारे, यांनी लेक्चर्स घेतलेले आहेत. ते ऑलरेडी आरआरबी चे सिनियर सेक्शनल इंजिनियर होते, म्हणजे त्यांनी ती एक्झाम पास केलेली आहे, म्हणून त्यांना रेल्वे मधला अनुभव आहे आणि त्याच अनुभवावरून त्यांनी हा जो कोर्स आहे तर तो बनवलेला आहे. तुम्हाला जर हा कोर्स परचेस करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.